वांगे बटाट्याची भाजी। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। मी 4 वांगी घेतलेत, त्याचे काटे काढायचे आणि थोडंसं देठ काढायचं आहे आणि एक बटाटा घेतलाय, त्याच्या साली काढून घ्यायचेत आणि त्याच्या मोठ्या फोडी करून घ्यायचेत। हे बघा वांग्याच्या अशा फोडी करायच्या आहेत, जास्त मोठ्या पण करायची नाहीत। आणि हे बघा बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेत। जिरे, मोहरी, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, लसूण खोबरं बारीक केलेलं, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी फोडणीला घालायचे। जिरे मोहरी तडतडले की आपल्याला वांगा आणि बटाटा त्याच्यावरती टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। वांगी चिरली की लगेच फोडणीला घालायचं, जास्त वेळ पाण्यात ठेवलं की लवकर शिजत नाहीत। परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हळद आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यावरती कांदा लसूण मसाला टाकायचा, लसूण खोबरं थोडंसं टाकायचं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाही। थंड पाणी टाकल्यानंतर त्याच्या चवीमध्ये फरक पडतो। गरम पाणी टाकल्यानंतर ते 5 मिनिटं झाकून ठेवायचं। पाच मिनिटानंतर आपल्याला ते झाकण काढायचं आहे आणि वांग आणि बटाटा शिजलाय का ते बघायचे। हे बघा वांग आणि बटाटा शिजलेला आहे। आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। वांग बटाट्याची भाजी तयार आहे। भाजी बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।